हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा दिवस खूप खूप छान आहे आणि प्लस खूप सॅड आणि इमोशनल आहे. आय डोंट नो तुम्हाला समजलं असेल की नाही, पण आज मी फायनली दुबईला परत रिटर्न होते आहे आणि मी आता माझ्या मम्मी पप्पांकडे आहे आणि खूप इमोशनल सगळं सराउंडिंग झालं आहे आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, फायनली माझे बॅग्स वगैरे सगळं पॅक वगैरे झाले आहे आणि मम्मी वगैरे रेडी होतात आहे. आम्ही थोड्या वेळातच आता निघू आणि माझी जर्नी तुम्ही एन्जॉय करा सगळी छान. तुम्हाला सगळं मी हळूहळू दाखवेलच. आणि काही आय गेस काही रिस्ट्रिक्शन्स आलेले आहे आता की आपण एअरपोर्टच्या आत आपण काही शूट वगैरे करू शकत नाही. तर तुम्हाला जर मला शूट काही करता नाही आलं तर प्लीज समजून घ्या. आता रिसेंटली 2-1 दिवसाआधी मी चेक केलं होतं की आता व्हिडिओज वगैरे रील्स वगैरे आपण एअरपोर्टवर शूट नाही करू शकत. बघू आता आतमध्ये गेल्यावरच समजेल की नक्की काय आहे आणि मम्मी काय फील करते, पप्पा काय फील करतात हे नक्की तुमच्याशी मी शेअर करेल. प्रतीक नाशिकला आहे, म्हणजे माझा भाऊ, त्याची एक्झाम्स आहे म्हणून तो येऊ शकत नाही. आणि मृदूला माझी बहीण, तिचा जॉब आहे म्हणून तिला पण सुट्टी नाही मिळाल्यामुळे तिला पण नाही पॉसिबल झाले येणं. पण मम्मी आणि पप्पा मला येतात आहे ड्रॉप करायला. तर आता तुम्हाला सगळी जर्नी हळूहळू छान बघायला मिळेलच माझी. तर भेटते थोड्या वेळातच. जावई बापू 2 महिने एकटे होते त्याच्यामुळे आता ते सुद्धा तिची वाट करत आहे, तिच्या प्रतीक्षेत आहे. सगळ्यात जास्त आनंद तर त्यांनाच होणार आहे ती तिकडे गेल्यावर आता. आणि आम्हाला थोडा आम्ही इमोशनल तर आहेच आता झालेलो. ठीक आहे, पण काय हरकत नाही. हे जर कंटिन्यू आता पुढे पण चालू राहणारच आहे असं. हो. फायनली आज लेक माझी दुबईला निघाली तिच्या घरी. तिची सुट्टी संपली. तिकडे जावई बापू आता वाट बघतात तिची. ठीक आहे बाई. आम्ही सगळे थोडे इमोशनल झालेलो आहे. पण आम्ही असं एकदम कंट्रोल करतोय, असं आम्ही रडणार नाही यावेळेस आम्ही ठरवलंय. आणि बघ माझे पप्पा, या पप्पा. आता तुम्हाला कसं वाटतं मी चालली तर? एकदम छान, सुंदर. परत बोल. जाणं जरुरी आहे. आता येईलच मी लवकर. हो. तुम्हाला इमोशनल झालंय की नाही? नाही, दुबईला छान सिटी मध्ये चालली असल्यामुळे छान वाटतं. आणि बघ बस बघ कुठे गेले. ठीक आहे ना. परत कधी येणार भेटायला मला? लवकरच. चला. तर फ्रेंड्स, फायनली आज मी निघाली दुबईला जायला. खूप मिक्स्ड फिलिंग आहेत आज. एक्सायटेड पण आहे आणि थोडी इमोशनल पण. जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं, मम्मी आणि पप्पा मला सोडवायला आले आहेत आणि त्यांच्यासोबतचा आजचा हा लास्ट मोमेंट खूप स्पेशल वाटतो आहे. घरातून निघताना थोडंसं इमोशनल झालं, कारण घर सोडून परत दुबईला जाणं म्हटलं की काहीतरी फील होतंच. तर फायनली मी एअरपोर्टला पोहोचली आहे मम्मी पप्पांसोबत. आता माझ्या फ्लाईटला माझी 7:30ची फ्लाईट आहे, तर मला थोडा टाईम आहे अजून. 3 आज आधी जावं लागतं. मी आता 3:20ला पोहोचली आहे. 4:30पर्यंत मी आज जाईन, माझं चेकिंग वगैरे सगळं करेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आता अलाउड नाही करत आहे ते लोक ब्लॉग वगैरे किंवा हे करायला. तर जर मला जमलं तर मी तुम्हाला माझं सगळं ट्रॅव्हलिंग दाखवेलच. पण आता चला, मम्मी पप्पांसोबत जरा टाईम स्पेंड करते, त्यांच्याशी छान बोलते. गॉड, इट्स व्हेरी हार्ड ना असं. इथे मम्मी पप्पा उभे आहे, हे बघा. मम्मी माझं सगळं अरेंज करून देते. काय मम्मी, मग पोचलो आपण एअरपोर्टला. आवाज नाही येते. आताच आम्ही आलो एअरपोर्टवर. हां, तर आता आहे अजून आमच्याकडे टाइम आहे तसा. तुम्हाला काय बोलायचं पप्पा? एअरपोर्टला आलो. एअरपोर्ट फार सुंदर आहे आणि वातावरण पण आता काय थोडंसं पावसाचं झालेलं आहे. क्लायमेट छान आहे. गारवा आहे.
आल्यावर छान वाटते. तर फ्रेंड्स, मम्मी पप्पांना बाय म्हणणं हे कधीच इझी नसतं. तुम्ही पण कधीतरी रिलेट केलं असेल हे. तर मला जायला थोडासा टाईम होता म्हणून आम्ही इथे मस्त रील वगैरे शूट करत होतो, फोटोज क्लिक करत होतो आणि खूप सारं टाईम स्पेंड करत होतो. मध्ये मध्ये आम्ही सगळ्यांना कॉल्स पण करत होतो. माझे इनलॉजला मी फोन केला, माझे आजी, बाबा, मावशी, काका, काकू सगळ्यांना आम्ही फोन कॉल्स केले की फायनली मी आता जाते आहे असं. आम्ही दोघी एकमेकींना इतकं सारं हक करत होतो, इतकं सारं प्यार करत होतो की असं वाटत होतं की तिला सोडूनच नको जायला कधी. पण काही ड्रीम्स अशी असतात ना फ्रेंड्स, ज्यासाठी हे सगळं काही करावं लागतं. आणि आपण किती पण ठरवलं ना की आपल्याला इमोशनल नाही व्हायचं आहे, आपल्याला एकदम स्ट्रॉंग बनायचं आहे, रडायचं नाही, बट ॲट द एंड आपल्याला इमोशनल फील होतंच. आणि आपल्या लोकांना सोडून दुसऱ्या कंट्रीमध्ये जाण्याची फिलिंग खूप डिफरंट असते. एअरपोर्टवरचा हा गुड बाय कधीच इझी नसतो आणि मनात नेहमी एकच विचार असतो की आता परत कधी भेटणार. आणि हा फ्रेंड्स, मम्मी पप्पांचा हात सोडताना खरंच वाटलं की थोडा वेळ अजून थांबावं. असं वाटतच नव्हतं की त्यांना कधी सोडून जावं म्हणून. बाय म्हणायच्या मुमेंट्सला ना वर्ड सापडत नाही, नेहमी फक्त फिलिंग्सच असतात. अँड फायनली बोर्डिंगची अनाऊन्समेंट झाली. माझी फॅमिली आणि फ्रेंड्सला सोडताना जितकं वाईट वाटलं तितकंच वाईट मला मुंबई सोडताना नेहमी वाटतं. आणि म्हणूनच मुंबई सोडताना नेहमी असं वाटतं की मी माझा एक पार्ट इथेच सोडून जाते. दुबई माझं घर आहे, पण मुंबई माझं इमोशन आहे. अँड आय नो जितकंही दूर मी गेली तरी माझं हार्ट नेहमी मुंबईकडेच येणार. लास्ट टाईम माझे फ्रेंड्स आले होते मला सी ऑफ करायला. ते सगळे मुमेंट्स आज पुन्हा आठवले. आम्ही एकत्र असलो की टाईम कसा जातो हे समजत पण नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आम्ही खूप एन्जॉय केलं. मी माझ्या फ्रेंड्सला खरंच खूप खूप मिस करेन. डिस्टन्स जरी असला तरी आमचा बॉन्ड कधीच चेंज होत नाही. मेमरीज सोबत घेऊन जाते आणि परत भेटायची वेट करते मी. आणि माझी फ्रेंड सोनाली, आम्ही भेटायचं प्लॅन केलं होता, पण माझं दुबईला जाणं इतकं सडनली फिक्स झालं की मला तिला लास्ट डेला भेटताच आलं नाही. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी बेबी. आणि हां ऐश्वर्या, तुलासुद्धाही नेक्स्ट टाईम आली की पहिले तुलाच भेटणार आहे मी. आणि जोपर्यंत माझी फ्लाईट टेक ऑफ होत नव्हती तोपर्यंत मम्मी पप्पा एअरपोर्टलाच थांबून होते. हाऊ स्वीट ऑफ देम. अँड फायनली माझी फ्लाईट टेक ऑफ झाली. एक साईडला विंडोमधून बघताना मुंबई इतकं सुंदर दिसत होतं आणि असं वाटत होतं की हा मुमेंट कधीच संपू नये. वरतून इतकं सुंदर दिसत होतं सगळं काही, मरीन ड्राईव्ह, जुहू बीच आणि हे सुंदर दिसणारे मुंबई लाईट्स. अँड हिअर आय गो बॅक टू माय सेकंड होम दुबई. See you soon guys with lots of love. हार्दिक स्वागत है। यहाँ स्थानीय समय रात के 8:30 बजे है और बाहर का तापमान 37 डिग्री सेल्सियस है। कृपया अपनी सीट बेल्ट तब तक बांधे रहें और इलेक्ट्रॉनिक उपकरण
आकाश दिसला इतक्या टाईम नंतर, त्याला बघून खरंच खूप हॅपी वाटलं. तो स्पेशली मला पिक करायला आला होता. सो स्वीट ऑफ हिम. वेलकम टू दुबई हिमानी.